ईव्हीएमचा कुठलाही डेटा डिलीट करू नका असा निर्देश सुप्रीम कोर्टाने आता निवडणूक आयोगाला दिलाय। सोबतच कुठलाही नवीन डेटा मशीनमध्ये घेऊही नका असे निर्देश कोर्टाने दिलेत। निवडणुकीनंतर ईव्हीएमची पडताळणी करण्याच्या याचिकेवर निवडणूक आयोगाने 15 दिवसांच्या आत उत्तर दाखल करावं असेही निर्देश कोर्टाने दिलेत। असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्सने लोकसभा निवडणुकीच्या ईव्हीएम पडताळणीबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती आणि याच याचिकेनंतर आता सुप्रीम कोर्टाने हे निर्देश दिलेत निवडणूक आयोगाला। काय निर्देश देण्यात आले त्यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। ईव्हीएमचा कुठलाही डेटा डिलीट करू नका, कुठलाही नवीन डेटा ईव्हीएम मध्ये टाकू नका, ईव्हीएम पडताळणी याचिकेवर 15 दिवसात उत्तर द्या। दरम्यान याबाबत नेते प्रकाश आंबेडकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। इलेक्शन कमिशन त्या ईव्हीएम एक्झामिन करणार आहेत का? त्या एक्झामिन करणार असतील तर मी असं म्हणेन की ही ऑर्डर तशी असणारी योग्य आहे। कायद्याच्या दृष्टिकोनातून म्हटलं तर इलेक्शन कमिशनला सगळा डेटा हा 6 महिने तसा मेंटेन ठेवावा लागतो। त्या ह्याच्यामध्ये 6 महिन्यानंतर त्यांना सारा तो डिस्ट्रॉय करता येतो किंवा मोठ्या ह्याच्यामध्ये सेव्ह करून त्याला ते हे करता येतं। पण नेमकं सुप्रीम कोर्ट ईव्हीएमचं काय करणार आहे हा सगळ्यात त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे। आणि याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप सध्या संपर्कात आहेत। प्रमोद, निवडणूक आयोगाला निर्देश देण्यात आलेत, नेमका काय अर्थ आहे याचा आणि निवडणूक आयोगाकडून याबाबत काय स्पष्टीकरण देण्यात आलंय? तर मग देशामध्ये कुठलीही निवडणूक झाली की ईव्हीएमचा मुद्दा जो आहे तो उपस्थित होतच असतो। याबाबत आपण अनेक वेळा बघितलेला आहे की ईव्हीएमचा मुद्दा निवडणूक झाल्याच्या नंतर समोर येत असतो। यापूर्वीच एडीआरने ही याचिका दाखल केलेली होती आणि सुप्रीम कोर्टाने त्या याचिकेवरती निर्णय देताना स्पष्ट सांगितलेलं होतं की निवडणुका या बॅलेट पेपरवरती होणार नाहीत, त्या निवडणुका ईव्हीएमवरतीच होतील। त्यात एडीआरचा मुद्दा हा होता की सुप्रीम कोर्टानं ईव्हीएमच्या पडताळणीसाठी धोरण आखण्याची गरज आहे आणि ते धोरण आखणं कसं असावं याबाबत इलेक्शन कमिशनला निर्देश द्यावेत अशा पद्धतीची मागणी एडीआर कडनं केली गेली होती। त्यावरती आज सुप्रीम कोर्टामध्ये मुख्य न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या समोर सुनावणी पार पडली आणि ही सुनावणी पार पडत असताना संजीव खन्ना यांनी खूप महत्त्वाचे निर्देश जे आहेत ते निवडणूक आयोगाला दिलेले आहेत। त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की लोकसभेचा कुठलाही डेटा ईव्हीएम मधील डिलीट करू नका किंवा ईव्हीएम मध्ये कुठलाही नवीन डेटा रिकव्हर करू नका किंवा रिलोड करू नका अशा पद्धतीचे महत्त्वाचे निर्देश सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला दिले आहेत। याचा अर्थ असा आहे की सुप्रीम कोर्ट या प्रकरणी जर सुनावणी घ्यायची असेल किंवा युक्तिवाद ऐकून घ्यायची असेल तर तो युक्तिवाद ऐकण्यासाठी सुप्रीम कोर्टाचे एक प्रकारे हो आहे। सुप्रीम कोर्टाने ज्या पद्धतीने तेव्हा सांगितलेलं होतं की निवडणुका ह्या बॅलेट पेपरवरती होणार नाहीत असं जरी म्हटलेलं असलं तरी आजच्या या सुप्रीम कोर्टाच्या विधानाचा अर्थ आहे की सुप्रीम कोर्ट वेगळे काय निर्देश देतं का हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। तर मग यातला दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा हा आहे की सुप्रीम कोर्टाने इलेक्शन कमिशनला उत्तर मागितलेलं आणि त्यासाठी 15 दिवसांचा कालावधी दिलेला आहे। 15 दिवसामध्ये इलेक्शन कमिशन सुप्रीम कोर्टाला काय उत्तर देतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मार्च महिन्यामध्ये याची पुन्हा सुनावणी होणार आहे। त्या सुनावणीत कशा पद्धतीने युक्तिवाद होतो आणि युक्तिवादानंतर सुप्रीम कोर्ट नवे काय निर्देश देतं का, नवे काय डायरेक्शन देतं का हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। पण सुप्रीम कोर्टाची आजची महत्त्वाची टिप्पणी ही ईव्हीएम साठी महत्त्वाची असं म्हणावं लागेल। नक्कीच, पण प्रमोद, जसं आता तुम्ही म्हणालात की सुप्रीम कोर्टाची नाहीये या सगळ्या सुनावणी ऐकण्यासाठी, याचाच अर्थ जे विरोधक सातत्याने आरोप करत होते ज्या पद्धतीत त्यांनी याचिका दाखल केल्या त्यांना त्यांच्या याचिकेवरती सुनावणी होऊ शकते किंवा अजूनही विरोधकांकडून ज्या याचिका दाखल केल्या जातील त्याबाबतही सुनावणी होऊ शकते? निश्चित सुप्रीम कोर्टाच्या या विधानाचा अर्थ तोच घ्यायला आपल्याला हरकत नाहीये, कारण सुप्रीम कोर्टानं कुठली याचिका दाखल करू नका असं कधीच सांगितलेलं नव्हतं किंवा कुणी दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळलेली नव्हती। मात्र ज्या नवीन याचिका दाखल होत्या त्या याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं की निवडणुका या बॅलेट पेपरवरती घ्या, त्याला मात्र सुप्रीम कोर्टाने विरोध केला होता। कोर्टानं स्पष्ट सांगितलेलं होतं की आम्ही यापूर्वी स्पष्ट केलेलं आहे की निवडणुका या ईव्हीएम मशीनवरतीच होतील अशा पद्धतीची तेव्हा सुप्रीम कोर्टानं स्पष्ट तुम्हाला थोडंसं थांबवतो। राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर सध्या आपल्या सोबत जोडले गेले। उत्तमजी, तुम्ही बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी सातत्याने करत होतात, मात्र आता सुप्रीम कोर्टाने काहीसा दिलासा देणारा एक निर्देश निवडणूक आयोगाला दिल्याचं पाहायला मिळतंय, कारण सुनावणी सुद्धा होऊ शकते आणि ईव्हीएमचा डेटा डिलीट करू नका असेही निर्देश देण्यात आले। कसं बघता तुम्ही?
नाही, हा लोकशाहीचा फार मोठा विजय आहे आणि सगळ्या देशामध्ये लोकांना असं वाटत होतं की न्यायव्यवस्था सुद्धा दबलेली आहे. निवडणूक आयोग तर भारतीय जनता पार्टीच्या खिशामध्ये आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा नक्कीच काही ना काहीतरी या लोकशाहीला देऊन जाईल. भारत हा हुकुमशाहीपासून थांबवला जाईल अशा प्रकारची अतिशय आशादायक आणि चांगली बातमी आज तुम्ही दिल्याबद्दल तुमचं धन्यवाद आणि मनापासून आभार. आणि खरोखर महाराष्ट्रातल्या ज्या सगळ्या लोकांच्या मनामध्ये जो विषय होता की कुणीतरी न्याय द्यावा आणि हा न्याय नसला तरी काही प्रमाणात दिलासा देणारा हा निर्णय आहे. मी त्याचं अभिनंदन करतो आणि सुप्रीम कोर्टामध्ये आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये पुढच्याच आठवड्यामध्ये माझ्या 2 याचिका दाखल होणार आहेत. त्यासाठी हा अतिशय चांगला निर्णय आहे. मी खूप खूप आभार मानतो तुमचं आणि सुप्रीम कोर्टाचं सुद्धा. धन्यवाद उत्तमजी, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत साम टीव्हीला आणि बातचीत केलीत त्यासाठी. प्रमोद, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. वेळोवेळी तुमच्याकडनंही अपडेट जाणून घेत राहू.